हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक दिला असा ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं कट करून घेतलेला आहे. हा ब्लाऊज पीस आहे काठपदर साडीवरचा. तर आपण अगोदर इथं अस्तरवर मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं 13 घेतलेली आहे आणि रुंदी टोटल आपण 10 घेतलेलं आहे. आता आपण इथं गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेली आहे. उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत. अशा प्रकारे रेष मारून घेऊया. असा आपण इथं बॉक्स तयार करून घेणार आहोत. आता आपल्याला इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे. गळ्याचा शेप आपण इथं पानाकारमध्ये देणार आहोत. अशा प्रकारे पानगळ्याचा शेप दिलेला आहे. कट करून घेऊया. अस्तरवरती आपण इथं गळा कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे. आता आपल्याला ब्लाऊज पीस घेऊन अस्तर जो आहे त्याच्या वरच्या साईडला ठेवून द्यायचा आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीसला इथं साईडला आपण पिन लावून घेणार आहोत, जेणेकरून आपण जेव्हा टीप मारतो ना तेव्हा अस्तर आणि ब्लाऊज इकडे तिकडे होणार नाही. तर अशा प्रकारे पिन लावून घेतलेले आहे. आता गळ्याच्या साईडला आणि खालच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. आता गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. गळ्याचा शेप कसा आहे तसाच आपल्याला साईडला टीप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे टीप मारून घेतलेले जो आतला ब्लाऊजचा कपडा आपण कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण पलटून घेऊया. तर व्यवस्थित असं पलटून घेतलेलं आहे. आता खालच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपण टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण आता गळ्याला टीप मारून घेऊया. टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तर आहे तो वरती नाही दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण गळ्याला इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही कापड. म्हणून आपण इथं साईडला टीप मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण साईडला टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून घेऊया. तर साईडचा आपण कापड कट करून घेतलेला आहे. आता टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आपण इथं मार्किंग करून घेणार आहोत. वरच्या साईडला इथं 4 इंचावर मार्किंग करून तिरपी रेष मारून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला इथं याच्यावरती टक्स मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण एकीकडे टक्स मारून घेतलेले आहे. आता दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. तर दोन्हीकडे आपण इथं टक्स मारून घेतलेला आहे.
ब्लाऊजचा गळा आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला इथं डिझाईन बनवणार आहोत. डिझाईन बनवण्यासाठी इथं आपण इथं कॅनव्हास पेपर वापरणार आहोत. त्यानंतर याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. वरच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपल्याला 3.5 घेणार आहोत. अशा प्रकारे पट्टीने रेष मारून इथं एक बॉक्स तयार करून घेऊया. आता आपल्याला इथं गोलाकारमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. आतल्या साईडला आपण अशा प्रकारे गोलाकारमध्ये शेप दिलेला आहे. आता आपल्याला बाहेरच्या साईडला द्यायचा आहे. 2-2 इंचावर आपण एक मार्किंग करत आहोत. तर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. बाहेरच्या साईडला पण अशा प्रकारे आपण गोलाकारमध्ये शेप देऊन घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडला कट करून घ्यायचं आहे. कॅनव्हास पेपरच्या आपल्याला दुसऱ्या साईडला पण इथं अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणून आपण फोल्ड करून वरच्या साईडला इथं मार्किंग करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण कॅनव्हासवर दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे. तुम्ही इथं डिझाईन बनवण्यासाठी दुसरा कपडा पण वापरू शकता. ब्लाऊजच्या कपड्यावर आपल्याला अशा प्रकारे अस्तर ठेवायचं आहे आणि वरती आपण कॅनव्हास पेपर ठेवूया. वरच्या साईडला आपल्याला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याच्या आतल्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. तर गळ्याच्या आतल्या साईडला आपण टिप मारून घेतलेला आहे. गळ्याचा आतला जो कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. जिथे टिप मारलेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडचा आपल्याला कपडा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचं आहे. आता आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास पेपर पलटून घ्यायचा आहे आतल्या साईडला. तर अशा प्रकारे आपण पलटून घेतलेला आहे. आता गळ्याच्या वरच्या साईडला आपल्याला दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण गळ्याला दाब टिप मारून घेतलेले आहे. आता खालच्या साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण कट करून घेऊया. तर अशा प्रकारे ब्लाऊज डिझाईनसाठी आपण इथं गोलाकारमध्ये पॅच तयार केलेला आहे. आता खालच्या साईडला आपल्याला इथं पट्टी लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण अस्तरचा कापड कट केलेला आहे 1.5 इंचाचा. डबल फोल्ड करून आपल्याला बाहेरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे वरती ठेवून. वरची पट्टी आपण इथं तिरपी कट करून घेतलेला आहे. जसं आपण पायपिंगला वापरतो ना तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खालच्या साईडला आपल्याला अगदी सावकाशपणे पट्टी लावून घ्यायचं आहे. साईडचा जो कपडा आहे एक्स्ट्रा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. आता आपल्याला इथं अस्तरचा कापड आहे आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित अस्तरचा जो कपडा आहे आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. जेणेकरून आपला अस्तरचा कपडा वरी नाही दिसला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं गळ्यासाठी पॅच तयार केलेला आहे. आता गळ्याच्या वरच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. लेस अगदी गळ्याच्या वरच्या साईडला लावायचा आहे म्हणजे आपलं फिनिशिंग छान दिसतोय. अशा प्रकारे आपण लेस लावून घेतलेला आहे. आता
लेसवरती डबल टिप मारून घेऊया. तर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया. वरच्या साईडला आपल्याला थोडं सोडून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आपल्याला खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं गळ्यासाठी आपण इथं पॅच तयार करून घेतलेला आहे. तर गळ्याच्या वरच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे. वरच्या साईडला अशा प्रकारे आपल्याला ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे टिप मारून घ्यायचं आहे. दोन्हीकडे आपण इथं पॅच लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला लेस लावून घ्यायचं आहे. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला लेस लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली फिनिशिंग छान दिसते. तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे लेस लावून घ्यायचा आहे. तर बघा इथं गळ्याला आपण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर पॅचच्या खालच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचं आहे. लेस आपण इथं थोडं वेगळ्या पद्धतीचं वापरत आहे. तर खालच्या साईडला आपल्याला अशा प्रकारे ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. अगदी सावकाशपणे आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पॅचच्या खालच्या साईडला आपण लेस लावून घेतलेला आहे. तर हा आहे आपला गळ्याचा फायनल लुक. खूप सुंदर दिसत आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने आपण इथं डिझाईन बनवलेला आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला पानगळा शिवून घ्यायचा असतो, परंतु कसा डिझाईन वरती बनवायचा आपल्याला सुचत नाहीये. तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे आणि याचा लुक पण खूपच छान दिसत आहे. तुम्ही जर टेलर असाल तर तुमच्या कस्टमरला अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया देऊ शकता, किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसत आहे. डिझाईन जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तर कसा वाटला आजचा डिझाईन? या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.